जो काही 9 दिवसांचा जो पर्वकाळ आहे, अतिशय पवित्र असा हा काळ, पावन असा हा काळ, आणि या इतक्या सुंदर वातावरणामध्ये, त्या पवित्र अशा पर्वकाळामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा सेवा करण्याचा योग आल्याने माझं परम भाग्य समजते. आणि इथे उपस्थित सगळे जे ज्ञानी मंडळी आहेत, त्यांच्यासमोर माझं जे काही थोडंसं ज्ञान आहे ते मांडायचा अल्पसा प्रयत्न करते. कारण शेवटी ही गादी आहे नारायण महाराजांची, आणि आमच्या राजगुरू महाराजांची परंपरा जी आजोबांनी अविरत चालू ठेवली, आणि माझ्या भाग्याने ती मला पुढे चालू ठेवण्याचं भाग्य मिळाले. तर अशा ह्या पर्वकाळामध्ये नामस्मरण तर सगळीकडे चालूच आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत, रामनाम जपाचा कार्यक्रम असेल, रामरक्षा पठणाचा कार्यक्रम असेल. पण एक प्रश्न मनात उत्पन्न होतो की फक्त या 9 दिवसातच हे करायचंय का? 9 दिवसात केलं म्हणजे वर्षभर करावं लागत नाही असं काही याच्यामध्ये आहे का? तर नाही. त्यामुळेच पूर्वरंगाच्या पदामध्ये दादांनी जे सांगितलं की होऊन या निष्काम घ्यावा ज्यामध्ये जीवनाला, काम भावनाच नको तिथे. की झालं, मी रामनवमी पर्यंत केलं, आता माझं रुटीन सुरू होणार आहे, माझी नोकरी आहे, आता नाही वेळ मला हे म्हणून चालणार नाहीये. भगवंत असं म्हणत नाही तुम्ही माझा जन्मोत्सव केला, जन्मोत्सवापर्यंत मी तुमच्यावरती कृपा केली, आता नाही, आता मला वेळ नाही. असं त्याने म्हटलं तर आपली काय परिस्थिती होईल हा विचार न करणंच बरं. मग आपल्याकडे अपेक्षा खूप येत नव्हतं. म्हणजे मी तुझं नाम फक्त 9 दिवस घेईल आणि तू मात्र जन्मभर माझ्यावरती कृपा करण्याची, हा कोणता हिशोब आहे? म्हणजे आपण बँकेमध्ये रक्कम सुद्धा तेवढी ठेवतो की ज्याचं व्याज आपल्याला चांगलं फायद्याचं मिळेल, पण तेही त्याची मुदत आहे, ठेवले आणि झालं संपलं, असं नाही चालत. मग अशा व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्टी नियमाने चालतात, ते नियम आपण पाळतो. मग अध्यात्मामध्ये का नको, तिथे का कसूर करायची? ते करा म्हटलं की कपाळावर आठा का बरं येणार, शंका का बरं उत्पन्न होणार? हेच नकोय, संतांना हे अपेक्षितच नाही. श्री महाराजांनी संपूर्ण आयुष्य त्यांचं खर्ची केलं ते नामाचं महत्व सांगण्यासाठी, की बाबा हे नाम घ्या, बाकी बघायला मी आहे. अहो संतांचा तेवढा अधिकार आहे. कारण आता मध्ये वचन ऐकण्यात आलं की संत जर रागवले ना तर देव सुद्धा आपल्याला त्यांच्या कोपातून काढू शकणार नाही, पण देवाचा जर कोप झाला तर त्या कोपातून फक्त आपले संत आपल्याला वाचवू शकतात. एवढा मोठा अधिकार संतांचा आहे. मग तो अधिकार, ती कृपा आपल्याला प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर आधी आपल्याला त्यांचं ऐकणं भाग आहे. आई वडिलांनी माझे खूप लाड करावे, मला हव्या त्या वस्तू आणून द्याव्या, ही अपेक्षा केव्हा करणार मुलं? जेव्हा मुलं आई वडिलांचं ऐकतील. आता चित्र थोडंसं वेगळं झालंय तर काय सोडू, काळानुरूप बदलावं लागतं
हे सारखं सारखं भिजवावं लागतं, त्याला फॅमिली म्हणतो की नाही आपण, ते झाल्याशिवाय ते पारा चढत नाही करतो, तो तितक्या जोरात बसलाच पाहिजे तर तो पारा तितका वर जातो. संतांनी जे कार्य केलं, संतांनी जे बरोबरी आपल्याला सांगितलं, तुम्ही कुठलंही काम करा नको, कारण त्याला इतके असतात ना काय. आम्हाला ऑफिस असतं, आम्ही सकाळी 8 ते रात्री 11-12 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये काम करतो. हो, पण काम करता म्हणजे हाताने काम करता आणि डोळ्याने काम करतात, मनात या मनात नाम घ्यायचं, त्यासाठी काय कष्ट आहे का. पण त्यातही काय झालंय दुर्दैवाने, पळवाट काढणारी अशी काढतात ना की 24 तास ते कानामध्ये हेडफोन आणि त्या फोनमध्ये काहीतरी चालू असतं की ते म्हणतात आम्ही नाम कसं काय घेणार, हे चालू आहे. अहो ते बंद ठेवा थोडा वेळ तरी, त्या कानांना पण विश्रांती. ते कानाचे डॉक्टर सांगायला लागले तर पडद्यांना छिद्र पडतात हेडफोन सारखे घालून, ह्याने नुकसानच नको, पण ते नामाचे नाही होणार, नामाने उलट त्यात वाढ नको. त्यामुळे दुर्दैवाने कलियुगाचे मनुष्याचं जीवनमान कमी झालं ना, त्याला कारण हे की मनुष्य नामापासून दूर पडतो, म्हणून ही सगळी लोक. बरं एवढं करून शांतता नाही, समाधान नाही. बाबा रे तुझ्या दारामध्ये गाडी आहे, 4 मजली घर आहे, 4ही मजल्यांवर एसी लावलेला, उन्हाळ्याचाही त्रास नाही, तरी देखील तू शांतता नाही. मग तुम्हाला काय सांगावं, शांतता नाही, माझ्या मागे काय कमी का पे करत नाही. मग तो ताप जर कमी करायचा असेल ना, तर तो ताप हरण करणारा एकमेव आहे, त्याचं नाम घेतलं ना सगळा ताप शांत होतो. इतकं सोपं औषध. ना कुठल्या बीपीच्या गोळ्या घ्यायची गरज आहे, ना कुठल्या स्ट्रेसच्या गोळ्या घ्यायची गरज आहे, ना कुठल्या कोणते ते ग्लोब आणि हे निघाले आजकाल सेंटर वेगवेगळे हेल्थ सेंटर वगैरे, त्यालाही जायची गरज नाही. इतकं बारीक आहे ना, हे इतकं सूक्ष्म आहे, त्याचा आपण जर विचार केला तर खरंच आपल्याला पटेल की अंतर्बाह्य शुद्धता कशाने होते, तर ती नामाने होते. आणि एकदा का आंतरिक शुद्धता झाली ना की मग बरोबर पटायला लागतं की काय योग्य आणि काय योग्य. म्हणून दादा पुढे सांगतात, सारन किमपि या संसारी आणि तीच येते. या संसारात कुठे गुरफटलाच बाबा, या सगळी आणि तीच आहे. नीतीचा इथे थांब पत्ता नाही. ओढकुणाचे बाळी भाचे सर्व धर्माचे काम, जे काही तुझ्या अवतीभोवती सध्या तुला लोक दिसतायत ना, ते फक्त तुझ्याकडे जो खणखण वाचतोय त्यासाठी दिसत. चरपट पंचरिका स्तोत्रामध्ये शंकराचार्यांनी सांगितलं ना, अशी परिस्थिती होती शेवटी की भार्या बिभ्यती तस्मिन कार्ये, समोर पडलेली ती काया पडली ना की बायको पण 4 हात लांब जाते. ही परिस्थिती आहे, हे कधी ना कधीतरी समजून घ्यावंच लागणार आहे. मग हे इतकं भयानक सत्य जे पुढे येणार आहे ते आत्ताच जर आपण समजून घेतलं ना तर त्याची तीव्रता कमी होते. कारण असं आहे, भोग हे प्रत्येक मनुष्य जन्माला आला म्हटलं की त्याच्या पाठोपाठ त्याचे भोग हे आलेच, आणि भोग काही कुठून आपोआप आलेले नसतात, ते आपल्याच कर्माचे फळ. आपणच मागे जे काही दिवे लावलेले असतात त्याचा उजेड आता आपल्याला दिसतो. पण मग देवाला विनंती काय करायची, बाबा रे किती भोग दिलेस मला, जरा कमी कर. कमी नसतात होत ते भोग, ते भोगावेच लागतात, ते भोगल्याशिवाय सुटकाच नाही. मग नाम घेऊन भगवंताकडे मागायचे काय, तर बाबा ती शक्ती मला दे की हे भोग लवकरात लवकर भोगून मला ह्या सगळ्यातून सुटका. कारण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, कधी कितीपर्यंत, कधी किती काळापर्यंत हे चालेल. मर्यादा काय, प्रत्येक अवस्थेमध्ये जे दुःख आहे त्या दुःखातून जर आपल्याला सुटका हवी आहे, त्या दुःखातून जर
आजी आजोबा तर बिचारे सांगून थकतात आणि असं होतं जास्त सांगायला जावं तर रवानगी वृद्धाश्रमात. हा आजकाल बडबड करतो तो घरात काय सांगावं तुम्हाला, काम सुधरू देत नाही, सारखं हे कर ते कर हे कर ते काय कोणासाठी सांगताय. त्यांनी आपल्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले, त्यांनी आपल्यापेक्षा 4 अनुभव जास्त घेतले म्हणून ते सांगतात. कधी ना कधीतरी आपण पण त्याच अवस्थेत जाणार आहोत हे सांगावं लागतं, पर्याय नाही का. कारण असं असतं की ठेच लागल्याशिवाय कळत नाही की नीट बघून चालावं, नुसतं सांगून जमत नाही. त्यामुळे हे संस्कार जे आहेत ते आता लहान मुलांपेक्षाही तरुण पिढीवर अधिक करावे, म्हणजे मग ते नंतरच्या लहान मुलांवरती करतात अशी परिस्थिती. मग जर रोज संध्याकाळी मुलांना रामरक्षा म्हणायला बसवलं, शुभंकरोती म्हणायला बसवलं, तर तेव्हापासून त्यांची जी जडणघडण आहे, कारण जोपर्यंत ओल्या मातीलाच आकार दिला जातो ना घडाचा, वाळल्यानंतर काही उपयोग नाही. जे मडके घडवतात ते लोक ओल्या मातीलाच एवढी घडी करून का आकार देतात की वाळली की त्याचे तुकडे पडणार आहेत. आणि त्यामुळे एकदा का परिपक्वता आली विचारात मध्ये की नंतर आपण कितीही डोकं फोडलं तरी काही उपयोग नाही. आणि म्हणून हे लहान वयात झालेले संस्कार आणि ते संस्कार करण्यासाठी आजही की माझ्या सुदैवाने आजही अनेक कुटुंबांमध्ये मी आजी आजोबा बघते की ज्यामुळे हे संस्कारच टिकून येत. आणि भगवंताच्या कृपेने असेल किंवा संतांच्या एवढ्या वर्षाच्या तपश्चर्येने असेल, आता बऱ्याच तरुण पिढीला हे पटायला लागले की नाही त्यांच्याशिवाय आम्हाला पर्याय. कारण जे संस्कार आम्ही करू शकत नाही ते केवळ आमचे आजी आजोबा करू शकतात. मग ही जी एकत्र कुटुंब पद्धती लावून दिली आपल्याला आपल्या समाजाने, ती यासाठीच लावून दिली की पिढ्यानपिढ्या ते संस्कार पुढे जातात. कारण हे कुटुंब म्हणजे या समाजाचा आधार आहे. या कुटुंबावरती अख्खा समाज उभा राहणार आहे. आणि मग आपण जर या समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत तर आपलंही ते परम कर्तव्य आहे की सुरुवात माझ्या कुटुंबापासून व्हावी आणि ते समाजामध्ये मला रुजवता यावं. इतकी परिपक्वता जी येते ती केवळ नामात नाही. जोपर्यंत अंतःकरणामध्ये आपण नामाला रुजवत नाही तोपर्यंत ही परिपक्वता येणार नाही. आणि म्हणून प्रत्येक संतांनी नामावरती भर दिलेला आहे. कोणी असं म्हणत नाही की तुम्ही सगळं सोडून द्या, एक आसन घ्या, भगवे वस्त्र धारण करा, हातात माळ घ्या आणि जपत राहा. संसार तर करायचा, कारण संसार जर नेटका केला तर पुढे चालून काही आहे. आपल्याला जी गती प्राप्त करायची आहे ती इहलोकामध्ये जर आपण प्राप्त केली तर परलोकाचा विषय, परलोक पाहायला कोणी. इहलोकातच आपण काही प्राप्त करायला तयार नाही तर परलोकाचा विषय लांबच नाही. म्हणून प्रपंच नेटका व्हायचा असेल तर त्या प्रपंचामध्ये भगवंताचं अधिष्ठान असणं फार महत्त्वाचं. म्हणून दासगण म्हणे राम जपावा हा जो शब्द आहे तो दोन्ही प्रकारे वापरतो. राम जपावा, राम जपावा. की रामाला जपलंही पाहिजे आणि त्याला जपलंही पाहिजे अंतःकरणात. की तो इथं जपला ना की तो आपोआप इथे जातो. आणि सध्या आपण हे जास्त वापरतो, याचा वापर कमी करतो. आम्ही बुद्धिजीवी असं म्हणणारे खूप आहे. आम्ही प्रॅक्टिकल विचार करतो, आम्ही भावनांच्या आधारे जातो. पण ते प्रॅक्टिकल विचार भावनेतून येतात हे अजून त्यांना कळलं नाही. अहो हे सगळं निर्माण करणारा कोण आहे तर तो आहे. प्रत्येक ग्रंथांमधून असेल
विचार आता वाढला आणि केवळ या नश्वर देहाचाच फक्त विचार सतत केला जातो. प्रत्येक नातीबंध आपल्या संसारामध्ये जे लावून दिलेले आहेत आपल्या धर्माने, ते कशासाठी लावून दिले की एक कुटुंब कशाने बनतं की त्याचा मुख्य आधार आहे ते पती पत्नी. मग त्यांच्यासाठी जे नियम आहेत त्या नियमांमध्ये जेव्हा ते बांधतील तेव्हा ते पुढच्या पिढीला संस्कार देऊ शकतील आणि मागच्या पिढीचे संस्कार देऊ शकतील, जतन करू शकतील. पण मूळ तो पायाच ढासळत चालला. सध्या कितीतरी वर्तमानपत्रांमध्ये सतत वाचायला मिळतं ते काउन्सिलिंग वाल्यांचा सध्या धंदा अगदी जोरात. कारण तर काही महिन्यांमध्ये त्यांच्याकडे केसेस जातात, आमच्यात पटत नाही, आम्हाला वेगळं राहायचंय, मुलांचा हक्क कोण घेणार वगैरे वगैरे वगैरे. तो खूप मोठा विषय आहे. म्हणून मुद्दा काय आहे की हे पटत नाही का बरं? कारण विचारांमध्ये मतभेद झाले. मी वेगळा विचार करणार, तू वेगळा विचार करणार. हे विचार जुळणार कधी? हे विचार जुळवावे लागतात तेव्हा कुटुंब घडतं. हे विचार करणार कधी? कारण त्या विचारांमध्ये ती सात्विकताच नाही राहिलेली, ते अधिष्ठानच नाही राहिलेलं की जिथे ह्या सगळ्या ज्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ती पॉझिटिव्ह एनर्जीच कुठे राहिलेली नाही. सगळीकडे निगेटिव्हिटी राहिली. सुरुवातच निगेटिव्हिटीने होते आपल्याकडे. सकाळचा दिवस उगवला की कराकडे बसते लक्ष्मी म्हणणारे हातच नाही येत. सकाळचा दिवस उगवला की मोबाईल, व्हॉट्सअप कोणाचा आहे, फेसबुकवर कोणाची पोस्ट आहे, आज काय काम आहे, कॅलेंडरच्या तारखा काय आहेत, इथूनच सुरुवात होते आणि शेवटही तिथेच होतो. दिवसभर कोणाचे किती व्हॉट्सअप आले आणि दिवसभर फेसबुकवरती कोणाची किती पोस्ट आली. दुर्दैव. आणि हे इतकं भयंकर आहे की त्याचं वर्णन नाही करता येत. ह्यातून बाहेर पडण्यासाठी हे जे संस्कार घालून गेलेले आहेत आपल्या संतांनी, जे आपल्या घरातल्या मोठ्यांनी जपले, त्याचा अंगीकार करणं, त्याप्रमाणे आपली वाटचाल ठेवणं, त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत प्रगती नाही. एकदा का आपण नाम आपल्या मनामध्ये रुजवलं ना, प्रत्येक गोष्टीमध्ये यश आहे. श्री महाराजांनी सांगून ठेवलं की तुम्ही फारच वाटतं तुम्ही एखादं लक्ष समोर ठेवा, एखाद्या फळाची इच्छा ठेवा, नाम घ्या, या निमित्ताने का होईना नाम तरी घ्या. आणि एकदा का त्या नामाची गोडी लागली ना की आपोआपच सगळ्या फळांची इच्छा मनातून निघून जाते. असं वाटतं की आता फक्त नाम, फक्त मी आणि माझा नाम, बस, बाकी काही. ही भावना निर्माण होते. मुलांनी सुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्या सगळ्या विचारांचा जे काही त्या अनुषंगाने ग्रंथ उपलब्ध असतील. बरं असं आहे की मोबाईल म्हणजे वाईट असं नाही म्हणता येणार, त्याचे सध्याच्या काळासाठी फायदे पण आहेत, पण आपण त्याचा वापर करतो कसा करतो हे पण तितकंच महत्त्वाचं. त्यावरती पण आता बरेच जण काही भागवत कथा असतील, रामायण कथा असतील, शिवकथा असतील, शिवपुराणातल्या कथा, ह्या सुद्धा त्यावर येतात. पण आपण मुलांना ते दाखवतो का? नाही दाखवत. जे दाखवायचे ते नाही दाखवत आणि नाही ते मुलांना लहानपणापासून संस्कार चालू झाले, म्हणून ही पिढी अशी घडली. मग बाल गुन्हेगार वाढण्याचं कारणच ते. कारण मुळाला कसं खत पाणी मिळाले म्हणून त्याची फळं कशी निर्माण झाली. त्यासाठी म्हणून हे जे काही संस्कार आहेत, हे जे काही विचार आहेत, ह्या सगळ्यांचा जो पाया आहे तो पाया आधी भक्कम व्हायला हवा. आणि तो पाया जेव्हा भक्कम होईल तेव्हा नक्कीच प्रगतीच आहे
हे निश्चित. आणि ही खात्री संतांनी देऊन ठेवलेली आहे ना, कारण प्रत्येक गोष्टीला आपल्याला खात्री लागते. प्रूफ काय याला मिळेलच हे कशावरून? संतांचे अनुभव आहेत. अनुभवासारखा दुसरा आपण हे आधार देऊ शकत की काय अनुभव आहे नामाचा, आणि त्या नामामध्ये एकरूप झाल्याने काय प्रगती होते हे प्रत्येकाने अनुभवावं. तो अनुभवाचा गोष्ट, ती अनुभवाची गोष्ट, आणि हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. त्यासाठी हे जे आपण असे उत्सव साजरे करतो ना, त्या उत्सवाची गरज खरंच सध्या छोटे छोटे उत्सव का होईना, हे उत्सव आपण तिथे एकत्रित येऊन सगळ्या लोकांनी त्या उत्सवामध्ये नामस्मरण करावं, नामाची महती सांगावी. जे जाणकार आहेत त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्या. थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्या समाजाला ह्या सगळ्या गोष्टीचं वळण लागेल. कारण असं आहे निसर्गात आहात की चांगली सवय लागायला थोडासा उशीर लागतो, वाईट सवय मात्र पटकन लागतात. त्यामुळे मुलांना मंदिरात आणाच म्हणून काय थोडासा त्रास देतील, इकडे तिकडे पळतील, धावतील, किती दिवस करतील. हळूहळू हळूहळू टप्प्याने का त्यांना त्या सगळ्या गोष्टींची आवड निर्माण होते. मोबाईलची आवडही तेव्हाच निर्माण झाली जेव्हा आपण त्यांना हातात दिला. त्यांना थोडीच कळत होतं की हे घ्यावं का नाही घ्यावं. सुरुवात कुठून झाली त्या गोष्टीची? आपल्यापासून झाली. मग जर वाईट गोष्टींची सुरुवात माझ्यापासून झाली आहे तर चांगल्या गोष्टींची सुरुवात ही माझ्यापासूनच व्हावी, हा आग्रह आज आमच्यासारख्यांनी घेणं आवश्यक आहे. आणि हा आग्रह धरावा म्हणून सुदैवाने ज्यांच्या ज्यांच्या घरात ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचं भाग्य खरंच थोर की ते आग्रह करतात. आणि आमच्यासारख्या तरुण पिढीला हे आवाहन आहे की तो आग्रह तुम्ही आपुलकीने घ्या. त्यात आपलंही कल्याण आहे, आपल्या पुढच्या पिढीचंही कल्याण. याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही कितीही आधुनिकतेच्या गप्पा करा, काही ठेवलेलं नाही त्या आधुनिकतेत. आधुनिकतेच्या नावाखाली बायका कपाळावर कुंकू लावल्याचं विसरल्या, गळ्यात मंगळसूत्र घालायचं विसरल्या. त्या गोष्टीलाही शास्त्राचा आधार आहे. आपल्या जुन्या लोकांनी काही करमत नव्हतं म्हणून लावलेले नियम नाही येते. प्रत्येक गोष्टीला जो शास्त्राचा आधार आहे ना, तो आपल्या धर्माचा पाया आहे. आणि मग आपणच जर एक गोष्टी पाळल्या नाही तो परकीय टपलेलेच आहेत ना मग आपल्यावरती आक्रमण करत. मग इंग्रजांचा काळ झाला, आता कोणता काळ आहे? आता इंग्रजांचाच काळ आहे. फरक फक्त एवढा आहे की तिथून ऑनलाईन काम करतायत किंवा ऑफलाईन करत होते, एवढंच त्याला फरक. आजही आपल्यावरती अंमल इंग्रजांचाच आहे. पण सुदैवाने आपल्या संतांच्या पुण्यानेच म्हणलं पाहिजे खरं तर की अजूनही काही टक्के का होईना आपला धर्म सांभाळला जावा यासाठी धडपडणारे लोक आहेत समाजामध्ये. फक्त त्यांना आपल्या सारख्यांची एकजुटीने मिळालेली शक्ती हवी आहे. ती शक्ती एकदा का त्यांना मिळाली ना मग आपला समाज एकसंघ व्हायला काहीच उशीर नाही. आणि जोपर्यंत आपला सनातन धर्म टिकून आहे ना तोपर्यंत आपल्याला कोणी हलवू शकत. आणि तो धर्म टिकून राहण्यासाठी आमच्यासारख्या युवा पिढीने पुढे यावं लागेल हे मात्र निश्चित. आणि त्यासाठी प्रयत्न हे व्हायलाच हवे. त्यासाठीच खरं तर हे माध्यम आहे आता
की त्यांनी जे एवढं मोठं कार्य करून ठेवलं, आजही अनेक संत हे कार्य करतात, तर त्या कार्यामध्ये आपलाही खालीचा वाटा असावा म्हणून अशा छोट्या मोठ्या उत्सवांमधून आपण जे प्रबोधन करतो, तर या प्रबोधनातून अपेक्षा एकच की हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत जावे आणि या भगवंताच्या नामाची गोडी प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी, एवढीच इच्छा आहे. इथे पूर्वरंगाला विराम देते. उत्तर रंगामध्ये याच नामाची महती सांगणारा आख्यान आपण बघणार आहोत. अनेक श्रेष्ठ संतांचं आख्यान यासाठीच बघायचं की त्यांनी आयुष्यामध्ये जे काही केलं त्याच्या 0.1% का होईना आपल्याकडून काहीतरी घडावं, त्यासाठी त्याचा अभ्यास आहे. त्यासाठीच हे आख्यान जी दासगणू महाराजांनी लिहून ठेवली त्याचा अभ्यास त्यासाठीच आपल्याला करायचा आहे. पूर्वरंगाला मी विराम देते आणि आपण उत्तर रंगाकडे जाऊ.
अशा ह्या समर्थांचा आख्यान आज आपल्या समोर मांडतीये. रामनवमीचा पर्वकाळ आहे आणि यामध्ये जे राम स्वरूप आहे त्यांचं वर्णन करण्याचा अल्पसा प्रयत्न. तर ह्यांच्याबद्दल सांगायचं तर कुठे जन्म झाला, कोणाच्या पोटी जन्म झाला. यांच्या पोटी समर्थ जन्माला आले. जांब या गावी, इथून जवळच आहे जांब. इथे सगळे मी आधी म्हटल्यासारखं सगळे अनुभवी आहेत, सगळे जाणकार आहेत. त्यामुळे वेगळं सांगण्याची गरज नाही की जांब समर्थांचं जांब कुठे आहे. आणि त्या ठिकाणी सूर्याजी पंत यांच्या पोटी समर्थांचा जन्म झाला, जे सूर्याची उपासक होते, ज्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या प्रभू रामचंद्रांचं अखंड नामस्मरण, प्रभू रामचंद्रांची अविरत सेवा ज्यांच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या चालत होती, असे हे सूर्याचे उपासक असणारे त्यांच्या घरामध्ये समर्थांचा जन्म झाला. या सूर्याचा प्रसाद असंच त्यांना अंतरायचं की जी सूर्याची उपासना आहे, या सूर्याच्या उपासनेचं फळ म्हणूनच हे तेजस्वी तेजपुंज असं बालक त्यांच्या घरात जन्माला आलं. आणि या तेजस्वी बालकाला बघितल्याबरोबर त्यांनी ठरवलं की ह्याचं नाव नारायण ठेवायचं आहे. या बालकाचं नाव नारायण ठेवलं गेलं. दिसा मासाने नारायण लहानाचा मोठा व्हायला लागला. वयाच्या 5व्या वर्षी नारायणाची पूजा करण्यात आली. पण दुर्दैवाने अगदी लहान वयामध्ये पित्याचं छत्र हरवलं. मोठे बंधू जे होते नारायणाचे, त्यांच्यावरती सगळ्या कुटुंबाचा भार आला. पण नारायण मात्र स्वभावाने अतिशय रूढ, प्रचंड दंगामस्ती. कुठे झाडावर चढ, कुठे चिंचा तोड, कुठं बोर तोड, याची खोडी काढ, त्याची खोडी काढ, यातच सगळा वेळ जायचा. आताच्या मुलांना जर हे सांगितलं तर त्यांना आश्चर्य वाटेल की असं सुद्धा चिंच वगैरे कसं तोडता येते, कारण माहितीच नाही ना कधी ह्या गोष्टी करून, या गोष्टी खेळून की त्यामध्ये काय मजा आहे. असो तर इतका हा गुणपणा त्यांच्या ठिकाणी की त्यांच्या आईला चिंता वाटायला लागली की एकतर लेकरू लहान असतानाच वडील नाही, भावावरती सगळ्या संसाराची जबाबदारी. सतत आपल्या मायमाऊलीने जाता येता म्हणावं, नारायणा अरे एवढा गुणपणा बरा नाही, थोडी तरी जाणीव ठेव, दादाला बघ तुझ्या, सगळं कसं एकटा सांभाळतो, सगळ्या गोष्टीचा भार त्याच्या एकट्यावरती आहे, थोडा तरी तू त्याचा वाटा घे, थोडा तरी गंभीर हो, सगळ्या गोष्टींची जाणीव तुला होते, थोडी तरी चिंता करायला शिक, सगळंच काही तू अगदी वाऱ्यावर सोडून देतो. जाता येता आपलं माय माऊलीने सारखं सांगत राहावं. नारायणाच्या स्वभावात एक फरक पडायला तयार, याचं आपलं चालू. पण एक गोष्ट मात्र नारायणाला मनामध्ये जाणीवली, काय थोडी तरी चिंता वाटू दे तुला. आणि तो शब्द त्यांच्या मनावर जाऊन बिंबवला गेला. एक दिवस नारायण कोणालाच सापडायला तयार नाही. सगळीकडे शोधाशोध केली, कुठे गेला कुठे गेला कुठे गेला, काही तिला नारायण सापडायला तयार नाही. आणि त्यांच्या मातोश्री माझघरामध्ये आपल्याकडे सामान वगैरे ठेवण्याची जशी एक खोली असते, आडवळीचं सामान, तिथे काहीतरी शोधायला म्हणून गेल्या आणि तिथे एका फडताळावरती ध्यान लावून बसलेले. मातोश्रीने पाहिलं, अरे काय रे हे पहिल्यांदाच पाहते मी तुझं रूप, काय करतोय
अतिशय गंभीर स्वरामध्ये नारायण म्हणतो, आई चिंता करीतो विश्वाची. आणि खरोखर ह्या संपूर्ण विश्वाच्या चिंतेपायी संपूर्ण आयुष्य या नारायणाने तुमची व्यक्त केले. गुणपणा अंगातला कमी व्हावा यासाठी काय करावं, अनेक नवस सायास बोलून झाले. शेवटी नातेवाईक म्हणाले, शेजार पाजारचे म्हणायला लागले, मायबाई एक काम कर म्हणे, तू याचं लग्न करून टाक, सुखच जबाबदारी अंगावर पडते, सगळा गुणपणा तिथेच जातो म्हणे, असं काही समजून त्याला होणार नाही, तू लग्न लावून टाक म्हणे. पण हे काही महाराज ऐकायला तयार नाही. ते लग्न लग्न ते काही नाही, मला काही नाही करायचं. आईला अजूनच काळजी वाटते, कारण कसं व्हावं बाळा तुझं. सारखं आपल्या डोळ्यामध्ये अश्रू घेऊन म्हणाला, नारायणा माझी शेवटची इच्छा समजली, पण एकदा बोलल्या नाही होत. आईचं ते डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि पुढे पिळवटून आलं. ठीक आहे, काही नाही, तुझी इच्छा आहे ना, तुझ्या इच्छेखातर मी बोलल्यावर उभा. काय आनंद झाला, वा वा वा, नारायण लग्नाला तयार झाला. सगळीकडे तयारी सुरू झाली. मामाचीच मुलगी सांगून आलेली होती, वाण निश्चय झाला. आणि आता बोहल्यावरती वर आणि वधू दोघांना उभं करण्यात आलं. दोघांमध्ये अंतरपाठ ब्राह्मणांनी धरला. उपाध्याय शेजारी उभे होते, त्यांनी अक्षता हातात घेतल्या आणि सावधान हा शब्द उच्चारला. मात्र सावधान विवाह काली सावधान हे शब्द माझ्या डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच हा प्रसंग घडला. सगळे जण आरडाओरडा करायला लागले. एकच धुमाकूळ माजला त्या मंडपामध्ये. झालं काय? खरं सांगायचं तर नारायण संसार करायला आलेलाच नव्हता, पण हे समजायला त्या लोकांना बराच उशीर लागला. असो, घरी सगळ्यांनाच वाईट वाटलं. मातोश्रीच्या तर डोळ्यातले अश्रू लंबवायला तयार नाही. गेला हा गेला कुठे, बरं कोणालाच सापडायला तयार. पळाले ते असे पळाले, ते कोणाच्याच हाती लागले. सगळ्या संसाराचं कल्याण करायला निघाले ते स्वतःच्या संसारामध्ये गुरफटणारे कोणीच होते. स्वतःचा संसार करत बसले असते तर विश्वाचं कल्याण करायचं होतं त्यांना, त्यासाठी कुठून वेळ काढला असता. असो, अरण्यात गेले आणि आता तपश्चर्या करायची आहे. कार्य काय करायचे हे सांगण्यासाठी कोणी यायची गरजच नव्हती. ते आधीपासूनच माहिती होतं की मला माझ्या रामरायाचं कार्य करायचंय. आणि माझी उपास्य देवता कोणती? तो मारुती आहे. त्या जंगलातच छोटीशी जागा पाहिली, तिथं छोटस मारुतीरायाचं देऊळ स्थापन केलं. आणि जर मला हे कार्य करायचे तर त्यासाठी माझ्यामध्ये तेवढी ताकद हवी. मी आधी तेवढा समर्थ पाहिजे, तेव्हा माझ्या हातून कार्य होईल. आणि त्यासाठी म्हणून तपश्चर्येला सुरुवात केली. अतिशय कठोर तपश्चर्या समर्थांनी सुरुवात केली. आचरणे तपश्चर्ये
कमरेपर्यंतच्या कातडीला असे टोचे मारून मारून ते मांस खावं त्या माशाने. तर कमरेच्या खालचा पूर्ण भाग त्यांचा असा पांढरा फटक पडला होता. असं वर्णन मी माझ्या बाप्पाच्या कीर्तनात ऐकलं की इतकी कठोर तपश्चर्या त्या वेदना झाल्या नसतील का. हा तपश्चर्येतून काय साध्य करायचंय, मला माझा भगवंत प्राप्त करायचा, त्याची कृपा मला प्राप्त करायची. मग जसं सतत पाण्यामध्ये 12-12 तास उभं राहून तपश्चर्या करायची, तेवढेच सूर्यनमस्कार घालायचे, त्याने सूर्याची उपासना, त्याने तेज मला मिळवायचं. त्या सूर्याचं तेज माझ्या तोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत ते कार्य माझ्या हातून होणार नाही. आणि हे शरीर बलवान जेव्हा होईल तेव्हा मी ते हे सगळं कार्य करेन. कारण कुठलंही कार्य करण्यासाठी जरी नश्वर असलं तरी जोड ह्या शरीराचीच लागणार. त्यामुळे शरीर बल जे आहे ते निर्माण करावंच लागणार, ते प्राप्त करूनच घ्यायचं आहे. आणि त्यासाठी ही सगळी तपश्चर्या होती. ही तपश्चर्या सुरू असताना त्याचं फळ म्हणून साक्षात प्रभू श्रीराम त्यांच्या समोर प्रकट झाले. त्यांनी आशीर्वाद दिला, त्यांना समर्थ ही पदवी प्राप्त केली की आता तू माझं कार्य करण्यासाठी समर्थ झालेला. एवढी कठोर तपश्चर्या माधुकरी मागावी घरोघरी जाऊ आणि त्या माधुकरीचे 3 भाग करायचे. एक भाग गोमातेला, एक भाग भगवंताला आणि तिसरा भाग जो आहे तो एका कापडाची पुरचुंडी करायचा, पाण्यामध्ये तो बुडवून काढायचा आणि मग तो ग्रहण करायचा. का तर त्याची वासना माझ्यामध्ये निर्माण. मला माधुकेमध्ये आज अमुक एक पदार्थ मिळाला नाही, मला अमुक एक पदार्थ मिळाला नाही, ही वासना माझ्या मनात निर्माण होत नाही. इतका सूक्ष्मतेने विचार जेव्हा होतो तेव्हा हा देव भगवंतासाठी विसर्जित करावा ही एकमेव भावना. हा देह जो आहे तो तुझं नाम घेत जगावा आणि तुझ्या नामातच तो एक दिवस पडावा, हीच प्रार्थना केवळ भगवंताजवळ केली जाते. अशी ही तपश्चर्या सुरू असताना आता तपश्चर्या केवळ स्वतःसाठी करायची नाहीये, जगाचं कल्याण करायचंय. त्यासाठी कधी ना कधीतरी प्रयाण करावं लागणार आहे. आणि त्यासाठी म्हणून कृष्णा नदीच्या काठावरती जरांडे ह्या गावी समर्थ येऊन पोहोचले. कुठून तरी सुरुवात करायची, लोकांपर्यंत भगवंताचं नाम पोहोचवायचंय, त्यांचं कार्य पोहोचवायचंय, त्यांना त्या नामाची महती पटवून द्यायची आहे. आणि ह्या कार्यासाठी म्हणून त्यांनी जरांडे हे गाव आधी निवडलं आणि तिथे पोहोचले. त्या जरांड्याहून जवळ असलेल्या शहापूर या गावामध्ये रोज त्यांनी भिक्षेसाठी जावं. रोज एक घर भिक्षा मागायची असं त्यांनी ठरवलं. एकाच घरात फक्त भिक्षा मागायची, जे काही प्राप्त होईल त्याचा भगवंताला नैवेद्य दाखवायचा आणि मग ठरल्याप्रमाणे जो स्वतःचा भाग आहे तेवढा ग्रहण करायचा. तिथे भगवंताचा कापडा, भगवंताची आरती, त्याचं नाम चालू ठेवायचं की जेणेकरून त्या गावातल्या आणि आसपासच्या अनेक लोकांना तिथे एकत्रित करता येईल आणि मग त्यांना तिथे भगवंताच्या नामाचं महत्व सांगता येईल. त्या शहापूरमध्ये पोहोचल्यानंतर पहिलं घर होतं ते बाजीपंत शेकदार. त्या बाजीपंताच्या दाराशी महाराज समर्थ येऊन पोहोचले. राजगड महाराज वर्णन करतात कसा होता हा बाजीपंत. Thank you.
शेतदार कर, आजूबाजूच्या सगळ्या गावांचा कर गोळा करण्याची जबाबदारी त्याच्यावरती त्या काळाचे जे काही मुसलमानी सगळी रियासत होती ती राजेशाही असल्यामुळे आणि त्या बंदिवासामध्ये सगळ्याच मुसलमानांची रियासत आणि तिथून जवळ असलेल्या बिजापुराहून हे सगळे आदेश चालायचे. तर याने जवळपासच्या गावांचा सगळा कर जमा करून तिथे त्या बादशहाच्या दरबारी जमा करायचा आणि त्याचं कार्य होतं. पण दादांनी परिणाम केल्यासारखं तो स्वतःच्या संसारामध्ये इतका मग्न झालेला होता की मिळालेल्या धनातून केवळ वाड्याच्या वाडे बांधा, वाड्यांवरती माड्या बांधा, वेगवेगळ्या प्रकारची वाहनं घ्या, आपल्या स्त्रीला दागिने करा, यातच तो मग्न होता. ना कधी भगवंताचं नाम घेतलं, ना कधी कुठे कथा कीर्तनाला गेला, ना कधी कोणाकडून चार गोष्टी ऐकून घेतल्या. इतका तो स्वतः त्या संसारामध्ये मग्न झालेला होता. आणि अशा त्या विषयासक्त असलेल्या बाजीपंताच्या दाराशी समर्थ गेले. सकाळची वेळ होती. समर्थ घराच्या दाराशी उभे राहिले. त्याच्या घरा फिरले युवराज आले, श्रीराम राम जय राम असे म्हणाले. ते ऐकतात भरधनी निसरा गाला, बोलू नको अशुभ शासनी गिरेना. श्रीराम जय राम जय जय राम अशी मोठी आरोळी समर्थांनी त्याच्या दाराशी एक आरोळी टोकली. आणि योगायोगाने ती जी घरातली स्त्री होती ती सकाळचं सडा सारवणाचं तिचं आपलं काम चालू होतं. दादा वर्णन करतात की त्या काळचे काम जे होते त्या बायका स्वतः करायच्या. म्हणजे आमच्याकडची बाई काम करते. कोणती बाई? घरातली बाई, लावलेली बाई नाही. हे हातात भरून पाटल्या बांगड्या असायच्या, गळ्यामध्ये मान दुखेल एवढे दागिने असायचे, तरी सुद्धा सडा सारण घरातली स्त्रीच करत होती. हे वैभव होतं हो आपलं. हे वैभव आहे, हा कमीपणा नाही. माझं घर किती छान राहील हे मीच समजू शकते, लावलेली बाई नाही समजू शकणार. पण आता उलट झालंय. म्हणजे घरात जर कामाला बायका नसतील तर काय गोष्ट करतात, घरात कामाला बाई नाही तुमच्या पाठोपाठ. म्हणजे त्यांच्याकडे काही पैसा नसेल असं थोडंसं बघण्याचा दृष्टिकोन परवडत नसेल. आणि घरात जितक्या कामाला बायका तितका वा खूपच पैसा आमच्याकडे. मग तुम्ही काय करता त्या पैशाचं? काही नाही, आम्ही सकाळची एक जिम लावली आणि संध्याकाळची एक जिम लावली. वजन खूप वाढतं. आता एकदा का तिथं बैठक जमली की तिथून हालतच नाही ना, पुढे बोलायचंच काम नाही. बरं बायका लावायच्या म्हणजे एक दोन कामांना लावणं त्याच्यातही आपलं सोसायटी स्टेटसच जात असतो. लावायची तो सगळ्या कामांना. तिने डायरेक्ट ताटाच आणून दिलं पाहिजे हातात, मग आमचं वैभव येतो. याला वैभव म्हणत नाही, त्याला दारिद्र्य लक्षण म्हणतात. हे फक्त दारिद्र्य लक्षण. आपलं घर आपण नाही सजवायचं तर ते 4 पैसे देऊन त्या बाईकडून सजवून घ्यायचं, त्याला घर पण येईल का हो? मग त्याच्या आजूबाजूचे कार्यालय आणि हॉल सजवतात तसं दिसतं. मग ते त्याला ना प्रेमाचा ओलावा ना आपुलकीची सजावट अशी आहे सगळीकडे. असो तर ती घरातली जी स्त्री होती ती सगळ्याचं सडा सारवण करत होती. आणि ते करत असताना समर्थांनी आरोळी ठोकली. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वरावा. सदाचार हा घोर सांडून येतो, जगी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. ही आरोळी ऐकली मात्र डोकं
पुढे निघाले. समर्थ म्हणाले, बहुतेक रामाची आज हीच इच्छा दिसतीये. संत आहेत ते. आपल्यासारखे असतात तर ते राम नाम गेलं बाजूला, तिथे 100 शिव्या चालू केल्या असत्या. तुम्ही आलो कशाला, कळत नाही तुम्हाला, एवढे साधे ज्ञानच नाही तुमच्याकडे, वगैरे वगैरे वगैरे. पण समर्थ म्हणाले, हरकत नाही, काहीतरी का होईना ते दिलं हे महत्वाचं. हेच मोठेपण आहे आपल्या संतांचं. तसं आपण पूर्वरंगात पाहिलं, श्री महाराज म्हणायचे, बाबा रे, एखाद्या गोष्टीची इच्छा मनात धरून का होईना पण नाम घे. तसं म्हणाले समर्थ, काही का असं त्याने दिलं ना, यातच जायचं. आणि ती ओरडायला लागली, माझ्या घरात येऊन तू अशुभ नाम घेतोस म्हणे, मेल्या जोगड्या, तुला लाज नाही वाटत म्हणे. भरलेलं घर आहे माझं, लेकी सुनांनी लेकरा बाळांनी भरलेलं घर आहे, भरल्या घरात असं अशुभ नाव घेतोस. समर्थ म्हणतात, वैग असं हे अशुभ नाम नाहीये. जेथे बोलिल श्रीरामाच्या नामाची गर्जना,
एवढी एकच प्रार्थना. तिथेही तक्रार नाही बरं का देवाजवळ की मी भिक्षा मागायला गेलो तर माझ्या नशिबी हे आलं नाही. म्हणजे देवा तुझ्या काकड्यासाठी मला वस्त्र मिळालं हे काय कमी आहे? अनिच्छेने का होईना आलंय ना तिच्याकडून काहीतरी, आता याचं फळ तुम्हाला मिळायला लागलं. पण असं आहे की देवाकडे सगळे हिशोब व्यवस्थित मांडलेले असतात. संतांचा अपमान झालेला आहे दारामध्ये, त्याचं फळ भोगणं भाग आहे. आणि जो अपमान समर्थांचा त्यांच्या दारात झाला त्याचा परिणाम म्हणून बाजीपंतांना अटक करण्याचा हुकूम आला बादशहाकडून. बादशहाच्या लक्षात आलं की यांनी बरेच दिवसापासून कर भरलेला नाहीये, तिथल्या तिथेच कुठेतरी लंपास केलाय हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्याने ताबडतोब फरमान सोडला, जाओगी रफ्तार करो आदिलशहाचा तो दरबार सगळा, तिथं काय बघायचं? तिथं सगळा अंधाधुंद कारभार होतो, कोणाचा कोणाला मागूच नाही कुठल्या गोष्टीचा. सगळेच वाचलेली लोक होत, आपल्या लोकांची काय तिथं दाद लागणार आहे? फक्त पैसा खायला बसलेले लोक गाड्या वर्णन करतात. आपण म्हणतो की आमच्यावरती आक्रमण झाली, असं झालं तसं. आता काय तेव्हा परके लोक होते, आता आपलेच लोक. फरक फक्त एवढाच. तर असं सगळं हे अंधाधुंद सगळा कारभार, कोणाची कोणाला तिथे पत्ता नाही काय चाललंय तसं. त्यामुळे फक्त बादशहाचा आदेश आला की गेले, आपले आज्ञा झाल्याबरोबर गेले आणि बाजीपंतांना ते आपले साखळदंड दोन हातांना पायामध्ये आणि ओढून सगळ्या गावासमोर त्यांना कैद करून घेऊन चालले होते. पंतांच्या हाताला पडलेल्या वेळा पाहिल्या आणि त्या मायबाईंचा पक्का निश्चय झाला की हे जे काही घडलं ते त्या गोसावळ्यामुळे घडलं. अमंगळ नाम घेतलं म्हणे माझ्या दारात येऊन, झालं म्हणे काहीतरी, वाटलंच होतं
गोसाव्या माझ्या दारात येऊन नाही नाही ते बडबड करून गेला आणि आता माझ्या पतीच्या पायामध्ये वेड्या पडल्यामध्ये त्याच्यामुळे काय करू काय करू काय करू लाखोळी वाढायला लागली समोर शिवायची. काय करेल माहितीच नव्हतं तिला काही, त्यातलं गमकच माहिती नाही तर ती तरी काय सोपईत झाली. बघताना घेऊन गेले तिकडे बादशाकडे आणि टाकून दिला अंधाऱ्या कोठडीमध्ये. आता इकडे नवऱ्याला सोडवायचं का तेव्हा कुठं काय माहिती होतं काय करायचं काय करायचं. माझा देव फक्त तेवढा पाहिली असं म्हणून तिने जे नमस करायला सुरुवात केली वेगवेगळ्या देवाला. सत्वरी पावतू कुठली मरी आई काढली, खंडोबा काढला, अजून कोण काढला, अगदी पारच्या मसोबाला जाऊन कोंबडा व्हायची पण तयारी तिची, पण नाम घ्यायची तयारी नाही. दुर्दैव पाठी असलं की असं संतांनी सांगितलेलं पण पटत नाही, कारण ती ऐकून घेण्याची तयारीच नसते. ती तयारी निर्माण होण्यासाठी नाम रुजलेलंच नाहीये अशी गोष्ट आहे. असं वेगवेगळ्या देवांना नवस बोलून बाई खत्री एकही देव पावायला तयार नाही. पावी कसा हायकमांड कडून परमिशन घ्यावी लागते ना, तिथपर्यंत गेलंच नाहीये तर काही खालच्या स्टाफ पर्यंत कसं नाही. त्यामुळे एकही नवस त्या बाईसाठी फळायला यायला तयार नाही. आणि आता तर तिचे दिवसेंदिवस हातीच पटायला त्या अर्थी नवस पण माझा फळायला येत नाही. त्या अर्थी आम्ही इतकं अमंगळ काहीतरी बोलून ठेवलंय माझ्या दारात की आता देव माझा नवस पण ऐकायला तयार नाही. इतकं काहीतरी भयंकर अमंगळ झालेलं माझ्या बाबतीत. बघायला हात बाजू असली बिचारी काय करतात काय करतात. आणि इकडे कैद झालेले बाजी पंत मात्र जेव्हा त्यांना अंधाऱ्यात कोठडीत टाकलं गेलं तेव्हा त्यांना सगळं चित्र उलगडायला लागलं की 6 महिने झाले मी इथं कोठडीत पडून आहे ना. मला बायको भेटायला आली ना, मुलं भेटायला आले ना, शेजारपाजारचे भेटायला आले ना, माझ्या सोबतचे कोणी. मग मी हे जे काही कमवलं ते कोणासाठी कमवलं? स्वतःसाठी नाही. ज्यांच्यासाठी मी हे सगळं पैसे घातलं त्यांना माझ्याशी काहीच घेणं नाही. म्हणजे यात काही सार नाहीये हे तेव्हा कळलं. अनुभव त्यांना तेव्हा आला आणि मग त्या अंधाऱ्या कोठडीत बसून ते विचार करायला लागले.
गोष्टींवरती नश्वर हे सगळं हे कधी कळलं की जेव्हा संकटामध्ये या कुठल्याच गोष्टी मदतीला आल्या नाही तेव्हा कळलं की अरे यात तर काहीच तथ्य नाही. जे आयुष्यभर मी ज्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या त्याच्यासाठी जीवाचं दान केलं संकट काळी ते काहीच कमी आलं नाही. मग काय करायला पाहिजे होतं? त्या भगवंताला जर मी आपलंसं केलं असतं ना तर ही वेळच माझ्याकडे असती आणि जरी माझ्या दुर्दैवाने आली असती तरी ह्यातून मार्ग नक्की माझ्या भगवंताने मला दाखवला असता. हा विश्वास तिथे निर्माण झाला. हा विश्वास निर्माण होणं खूप आवश्यक की काय होतं नामाने काय होतं नामाने हा जो प्रश्न विचारला जातो ना तर हे होतं नामाने की जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा त्या संकटातून बाहेर पडण्याचं बळ फक्त नाम देत असते. प्रयत्न हे करावेच लागतात. प्रयत्नाशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही. पण त्या प्रयत्नांना बळ त्या भगवंताचं नाम देतं. झालं तो जो पश्चाताप बाजीपंतांना झाला तो इथे तपश्चर्येत बसलेल्या समर्थांना लक्षात आला आणि मग समर्थांनी भगवंताजवळ विनंती केली देवा रामा आता अंत नको पाहू. त्यांना पश्चाताप झालाय आहे त्यांच्या कर्माचा पश्चाताप त्यांना झालाय. आता आणखी अंत बघू नकोस. आता त्या बाजीपंतांना तिथून सोडव. रामा तवा घटित करणे लंकेवरती वानरांनी विजय मिळवावा ही काय साधी सोपी गोष्ट आहे का? हे फक्त आणि फक्त तुझ्या कृपेने जर प्राप्त होत असेल तर ती तुझी कृपा त्या बाजीपंतांवरती पडत आणि त्यांना त्या बंधनातून सोडव. त्या कैदेतून त्यांना मुक्त कर. अक्षरशः दीनवाणी भगवंतासमोर समर्थ उभा राहिले. आता असंही शेवटी की लेकरांनी हात मारली की आई धावत जातेच. भगवान प्रकट झाले. काय म्हणणं आहे तुझं? म्हणे काय नाही बाजीपंतांना त्याच्यातून सोडवा. अरे म्हणे असं कसं मी सोडवू? मी कसं काय तिथे जाणार? मी जर तिथे गेलो तुझी नियुक्ती कशासाठी झालेली आहे? तुझं महत्व सगळ्या जगाला पटलं पाहिजे. तुझं कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचवायला हवं ते महत्वाचं आहे. समर्थ म्हणतात देवा ते सगळं राहू द्या. मला कुठल्याही उपाधीची आवश्यकता नाही की मी किती तपश्चर्या केली मी किती समाज कार्य केले आणि मी कुठे कुठे भेटे रोवले काही आवश्यकता नाहीये. इथं एक निरपराध व्यक्ती निरपराध म्हणता येणार नाही पण पश्चाताप झालेला व्यक्ती जर तिथे आहे तर त्याला त्याच्यातून मुक्त करा एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. त्यात माझ्या मोठेपणाचा काही संबंध आला. भगवंत म्हणतात अरे बाबा हे नाही शक्य. हे कसं करता येईल? तू काही वेळासारखं मागायला लागल्यावर कसं करणार? समर्थ हट्टालाच पेटले. म्हणे देवा नामाजी पंतांसाठी महार झाला तेव्हा नाही हा विचार आला मनात. जनावरीच्या झोपडीत वास येणारी ती घोंगडी घेऊन तिथे दळण दळले म्हणे हाताला फोडं येईपर्यंत तेव्हा नाही हा विचार मनात आला मी कसं करू म्हणून. सपूसाठी लुगडं नसून घरातले धुणे वाटे गेलेत म्हणे ते चाललं तुम्हाला. म्हणजे सगळ्यांसाठी तुम्ही पडतील ते कामं केले आणि माझं म्हणणं ते नाही का काही? माझा हट्ट तो हट्ट नाही. माझा तेवढा अधिकार नाही का? एकदा का हक्काची भाषा भगवंतासमोर आपण बोलायला लागलो की भगवंत हा म्हणतो. पण आधी म्हणल्यासारखा तो हक्क कधी प्राप्त होतो? आपण जीव लावलाय का तेवढा देवाला?
मग तो जीव लावायला आपल्याला. असं आहे ना, शेवटी हा जीव पण त्याचाच आहे, त्यालाच लावायचं. तेरा तुझे को अर्पण क्या लागे मेरा, ही भावना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा असा हट्ट तुम्ही किती डबल फोडा, हो काय उपयोग नाही. समर्थांचा हट्ट भगवंताला मान्य करावाच लागेल. कारण असं आहे की आता लेकरू हट्टालाच पेटलंय, ऐकत नाही मान्य, हट्टी आहे मान्य, पण शेवटी लेकरू आहे, आईला हट्ट पुरवावाच लागतो. भगवंत म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही बाबा, तुझी एवढीच इच्छा आहे का, हो म्हणे, पण माझी एक अट आहे म्हणाले. कोणती अट, बीजापुरा मी जातो तव देशी गोष्ट गुप्त ही आण मेघला कुबडी जी शोभे तव गळामध्ये गरमी. तुझ्या वेशात मी जाईल म्हणाली, मी काय दुसरा कुठला वेश घेणार नाही. समर्थ म्हणाले देवा माझ्या तर माझ्या वेशात पण जा आणि त्याला सोडवू लागणार. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, ती तुझी मेखला आणि कुबडी दे म्हणे माझ्याकडे, जातो म्हणाले. झालं, ते सगळं घेतलं आणि निघाले भगवंत. ते सगळं साहित्य रामचंद्राने समर्थान करून घेतलं. तिच्या प्रिकरी हरी गमन शीघ्र अज्ञानने घरात कुबडी असे धृतकेश पाठीवरी उभा तिलक चंदने प्रभू समर्थ झालासे अजाहित नाम ते वदनिया मुया घेतसे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असं नामस्मरण करत भगवंत समर्थांच्या त्या झोपडीत जे गुप्त झाले ते सरळ विजापुराला बादशहाच्या समोर प्रकट झाले. त्याच्या पुढे प्रकट झाले. त्याला म्हणतात अरे काय बादशाह, काय तुझ्याकडे सगळा अंदाधुंद कारभार चालू आहे म्हणे, कुठल्या गोष्टीचा कोणाला मागमूस नाही, काही कोणाला खबर बात नाही, काय चाललंय म्हणे, काय झालं, तर बाजीपंतांना का बरं तू कैद केलं म्हणे, 5 वर्षाचा कर भरला नाही म्हणून मला त्याला कैद करणं आलं. वेळ आहेस म्हणे, तुला कोण म्हणलं कर भरला नाही म्हणून, त्याने सगळा कर भरलाय, तुझ्याकडे त्याची नोंद नाही, तुझ्या हाताखालचे लोक आळशी झाले म्हणे, नोंद ते ठेवत नाही तुझ्या काय नाही. म्हणून भगवंत त्याला सांगतात मागेच बाजीपंता पण हा जो देह गावीचा
त्याची जी जिम्मेदारी आहे नीती नावाची, तिने मात्र ही जी सगळी रक्कम आहे त्या साहू म्हणजे भगवंताच्या त्या खात्यामध्ये तिने ते जमा केली. कारण चित्तात कुठेतरी होतं की हा कर मला बादशहाकडे जमा करायचा आहे, पण तो मी माझ्याकडे ठेवून घेतलाय. असं म्हणतात की तुम्ही हाताने काहीही कार्य करा, तुमचं मन तुम्हाला सांगत असतं ते योग्य का अयोग्य. जगाला खोटं बोलू शकाल, स्वतःच्या मनाला खोटं बोलू शकाल. म्हणूनच आपल्याला ह्या मनामध्ये भगवंत बसवायचा आहे. तो आपल्याला प्रत्येक वेळेला ते लाईट ब्लिंक करतो ना, काहीतरी चूक झाले तसं तो बरोबर संदेश देतो. हे सगळं वर्णन साक्षात प्रभू श्रीराम समर्थांच्या वेशात आलेले बाजीपंतासमोर वर्णन करतात आणि म्हणे ही सगळी रक्कम जी आहे ती घेऊन मी तुझ्याकडे आलोय. आणि असं म्हणून तो सगळ्यात पहिला त्या बादशहासमोर त्यांनी रिकामा दिला. रक्कम मिळाली, बादशहाला तेच पाहिजे होतं. त्याने सांगून दिलं सोडून द्या म्हणे बाजीपंतांना. आली म्हणे त्याची सगळी जी काही रक्कम द्यायची होती ती मिळाली. मग ते बाजीपंतांना घेतलं त्यांनी सोबत आणि निघाले रस्त्याने. आता वापस यायचं आहे शाहूला घरी. बाजीपंत आणि समर्थ रूपी प्रभू श्रीराम दोघं रस्त्याने चालतायत. बाजीपंतांच्या मनात प्रश्न पडला की याला तर मी ओळखत नाही, हा आहे कोण. म्हणून बाजीपंत त्याला विचारतात, तू कोण पुण्य पुरुषा, येथे आलास सोडण्या भजसी. प्रभू म्हणे त्वत्कांतेचा, नोकर पुढकीन विचारणे भजसी. तुम्ही कोण आहात, मला इथं सोडवायला आलात. भगवंत म्हणतात तुझ्या बायकोचा नोकर आहे म्हणे, आता याच्यापुढे मला काही विचारू नको. असं म्हणलं आणि काय भगवंत एका रस्त्याने चालायला लागले आणि थोडा अंतर पुढे जात होते. बाजीपंत या वाक्याचा विचार करतायत, तुझ्या बायकोचा नोकर म्हणजे आता हिने काय नवीन कोणी असिस्टंट ठेवलाय, त्याच्याकडे काही सगळे हिशोब ठेवले, काय चाललंय काय नक्की माझ्या मागे. तर जाऊन विचारायला लागले. तो सगळा विचार डोक्यात ठेवला आणि झपाझप पावलं टाकत आपल्या घराकडे यायला गेले. भगवंत तिथे गुप्त झाले, ते समर्थांच्या पुढे प्रकट झाले. हे म्हणे समर्था, तुझं कार्य पूर्ण झालेलं आहे, आता मी परत निघालो. समर्थ म्हणाले, देवा तुमच्यासारखी काळजी आणि तुमच्यासारखं प्रेम दुसरं कोणीच करू शकणार नाही. काय तुमचे धन्यवाद मानू आणि काय म्हणू. समर्थांनी आपली उडी घेतली आणि निघाले. आता घरी सांगायला पाहिजे की तुझा नवरा सुटून आलाय, ही कल्पना तिच्या घरी द्यायला पाहिजे. असं म्हणून पुन्हा पंतांच्या घराकडे समर्थ निघाले. कपाळाला हात दोन बिचारी बसली होती. काय करणार, नवरा घरी 6 महिने होऊन गेले. चूल थंडगार पडलेली, कमावणाराच माणूस घरात नाही तर घरात येणार काय. विचार करत बसली बिचारी आणि तेवढा समर्थ तिथे पोहोचले. ते म्हणतात, बसली सकाळ सुशीले, नानावे पुरण वर्ण लवलाही. येला दुपारी भरता गेली नशोक करणारी. आता अशी काय कोणाला हात लावून बसलीस, उठ म्हणे, छान पुरण वरणाचा स्वयंपाक कर. आज दुपार म्हणून तुझा नवरा घरी येणार आहे म्हणे, चल लाग म्हणे कामाला लवकर. समर्थांना पाहिलं मात्र त्या सतीबाईने त्यांचा आणखीन डोकं फिरवलं. हा आधीच तर मी माझ्या टेन्शन मध्ये, आत्यापासून तू पुन्हा मला उपदेशाची 4 दिवस पाजायला आलाच का. ह्याच्यामुळेच माझ्या घरात सगळं अमंगळ झालं आणि आता पुन्हा एवढा काय अजून अमंगळ घडवायचे घरात. असं म्हणून त्या जे संतापल्या आणि धावून त्यांच्या अंगावर गेल्या. तुझे खर तुडले पाय
वेड्या पडल्या म्हणे, सोडू दे म्हणे तुझं ते लक्षण, कशाला आलास म्हणे माझ्या घरामध्ये. अशा संतापून उठल्या त्या, त्यांच्या अंगावरच धावून गेल्या. तरीही समर्थ शांत. समर्थ म्हणतात मुली त्रागा करून घेऊ नकोस. मान्य आहे तू त्या सगळ्या विचारांमध्ये आहेस, पण त्रागा करून होणार नाही. हे सगळं का घडलं याचा विचार कर. दुष्कर्म मुली तव पतीचे त्याचे त्या भवले सारे असो म्हणे, जे काही झालं ते झालं. आता तरी किमान रामनामाचा जयघोष सुरू कर. रामनाम घे, त्याने तुझं सगळं कल्याण होईल. आणि हे सगळं ऐकलं मात्र म्हणजे पुन्हा तुम्हाला रामनाम घ्यायला सांगतोय. हे ऐकलं आणि चुलीपाशी बसलेल्या होत्या, चुलीमध्ये लाकडं घातलेले होते, तेच एक जड लाकूड उचललं आणि धावतच गेल्या समर्थांच्या अंगावर. समर्थ म्हणाले, देवा पोत्यावर पर्यंत ठीक आहे, हे लाकूड आले म्हणे अंगावरती, एवढी पण कृपा करू नकोस म्हणे माझ्यावरती. शेवटी हात जोडले भगवंताला, मायबाई तुझं कल्याण व्हावं असा आशीर्वाद दिला आणि तिथून त्यांनी काढता पाय उठला. काय करणार विचारे. आणि तिकडे समर्थांची पाठ वळते न वळते की इकडे बाजीपंत दारात उभे आणि सतीबाई स्वागताला जळतं लाकूड घेऊन. बाजीपंत म्हणतात, आता हे काय प्रकारे नवऱ्याचं स्वागत करण्याची कोणती पद्धत आहे. सतीबाईने नवऱ्याला दारात पाहिलं, डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. ते लाकूड तिथेच फेकून दिलं. जाऊन नवऱ्याचे चरण घट्ट धरले. कुठे होतात तुम्ही इतके दिवस? तुम्हाला माहिती आहे का तुमच्याशिवाय या घराची काय अवस्था झाली. काय 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 जे काही सांगायचं होतं ते सगळं सांगायला सुरुवात केली. बाजीपंत म्हणतात, अगं तुला एवढे प्रश्न का बरं पडले, तूच तर मला सोडवलंस ना म्हणे या सगळ्यातून. आणि कशासाठी हे सगळे प्रश्न विचारतीस म्हणे. मी सोडवले? हो म्हणे, तुझ्याकडूनच एक माणूस आला होता म्हणे मला सोडवायला. तुझ्या तर्फे एकाला योगी सोडवाया मला, केसाव घ्या डोईवर, रुळब होते पाठीवर, हाती उबडी त्रिपुंड भाला, शोभे अंगी मेखला, गणू म्हणे राघवाचे नाम अक्षय देवाचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे वर्ण तिने आपल्या नवऱ्याकडून ऐकलं आणि काही सुचेना तिला. तुम्ही काय सांगताय हे? अगं हो म्हणे, हे झाले होते म्हणे. मग तिला ते सगळं चित्र समोर लक्षात आलं की मी किती वाईट वागले, पण तरी पण पुन्हा तिने त्यांना नक्की हेच होते का? हो म्हणे, पण आत्ताच गेले ते दारावरून म्हणे. कुठे गेले? तर पलीकडच्या गल्लीत गेले असते. असं म्हणून त्यांना शोधायला दोघं निघाले आणि तेवढ्या समर्थांचा आवाज त्यांच्या कानावर पडला. श्रीराम जय राम जय राम जगन्निवासा, सीतापते सुरवरेश जगद्विलासा, हे रावणांत विभो रघुराज राया, दास गणू सकळ दे भवहार मराया, जय जय रघुवीर समर्थ. ती आरोळी ऐकली मात्र त्या आवाजाच्या दिशेने दोघंही धावत सुटले. एका दुसऱ्या घरासमोर समर्थ भिक्षा मागत होते, त्यांना लांबूनच पाहिलं आणि बाजीपंत त्यांच्या पत्नीला म्हणतात, योगी मला मज सोडविण्याला
तुला जर काही संतोष वाटत असेल त्यात तर तसा काही तू विचार करू नकोस. हे सगळं ऐकलं मात्र सतीबाईंना पुढचे शब्दच काही नवऱ्याचे ऐकू यायला तयार नाही. त्यांना फक्त आपलं कृत्य आठवायला लागलं की हा भगवंतच आहे आणि हा मला सगळ्या याच्यातून उद्धार व्हावा माझ्यासाठी माझा, त्यासाठी माझ्या दाराशी आला आणि मी काय केलं त्याच्यासोबत हे सगळं आठवलं